जे रिसेंट मध्ये स्मृती मंदानाचं जे लग्न कॅन्सल झालं त्याच्यावर काय वाटतंय? खरंच तसं झालं असेल का जे न्यूज मध्ये बोलतायत? एक तर मला वाटतं खरं तसं नसेल. तसं कारण- आहे. हा, कारण त्या पागलला अक्कल नाही ना एवढा खर्च करूस तर कशाला प्रपोज करायचं. बरं ते जाऊ दे, पण तसं असेल तर ती कोरिओग्राफर चॅट का नाही करेल? राईट. तिचं प्रेम असेल त्याच्यावर. कोणावर? कोरिओग्राफरचं? तिच्या कलाशीत. अगं ते त्याच दिवशी भेटले, कोरिओग्राफर होती ती. ते त्याच दिवशी बोलत होते काहीतरी असंच आहे. तुला पण reason- माझं म्हणणं हा. दुसऱ्यांच्या आयुष्यात आपल्याला घेणं देणं काय आहे? तुम्हाला तुमच्या लफडी कमी नाहीये का? मला 2 दिवसापासून प्रश्न पडलाय नेमकं झालं काय असेल. काही जण म्हणतात ऐक की ना. हे झालं म्हणून तिच्या पप्पाला अटॅक आला म्हणून त्याला ऍडमिट केलं. पलकची स्टोरी बघितली तर ती म्हणते की स्मितीच्या डॅडची तब्येत ठीक नव्हती. तुला काय वाटतंय, काय तुझं ओपिनियन मॅटर करतं? मला असं वाटतं ऍट द एंड सगळ्यांनी आपापल्या जगावं. दुसऱ्यांच्या आयुष्यात तुमचे घालू नका. पण असं म्हणतात कुरळ्या केसाचेच पोरं करतात तसं. नाही आहे, मला असं अनुभव नाही आला म्हणजे माझ्या जेवढ्या ओळखीत आहेत पिवळ्या केसाचे पोरं चांगले. मी सेंड करते कुरळ्या केसांच्या पोरांना. थोडेसे असतात चांगले. मॉरल ऑफ द स्टोरी, पोरांनो केस स्ट्रेट ठेवा.